नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीनं गवारीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। ॲक्च्युली मला गवारीची भाजी अजिबात आवडत नाही, पण मी अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघितली। अक्षरशः मला गवारीची भाजी इतकी आवडायला लागली की मी आठवड्यातून एकदा तरी गवारीची भाजी करतेच। तर तुम्ही पण करून बघा नक्की। तर इथे मी गवार निवडून घेतलेली होती, आदल्या दिवशी रात्रीच निवडून ठेवलेली होती, कारण सकाळी खूप गडबड होते, त्यामुळे डब्याला न्यायची असते, त्याच्यामुळे गडबड होते, म्हणून आदल्या दिवशी रात्रीच मी निवडून आणि सकाळी धुवून घेतलेली होती। चांगली धुवून निथळायला ठेवलेली होती। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं होतं। तेल घातल्यानंतर गवारी जी आहे ती आपण त्या तेलावर परतून घ्यायची आहे। आता ही गवारीचं पूर्ण पाणी निथळून द्यायचं आहे आणि चांगलं बारीक गॅसवर ही परतून घ्यायची आहे। थोडासा गवारीचा कलर बदलेपर्यंत ही परतून घ्यायची आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। लहान मुलं जर गवारी खात नसतील तर अशा पद्धतीनं खरंच गवारीची भाजी करून द्या, त्यांना नक्की आवडेल। आता ही आपण एक साधारणपणे 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे। बघा गवारीचा कलर बदलत आलेला आहे। तर बघा अशा पद्धतीनं गवार चांगली परतून झालेली आहे, क्रिस्पी अशी थोडीशी झालेली आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता ना आपण ह्या भाजीला फोडणी द्यायची आहे। तर मी एका त्याच कढईमध्ये, म्हणजे कढई धुतलेलीच नाही आहे, त्याच कढईमध्ये साधारणपणे 3-4 चमचे तेल घातलेलं आहे। आपल्या भाजीला जेवढं लागतं तेवढंच तेल घातलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचे आहे। नेहमीप्रमाणे जिरं आणि मोहरी मस्त असे तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एकच बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। एक छोटासा टोमॅटोचा तुकडा पण त्यावर पडला असू दे। आता आपण परतून घेऊयात। कांदा ब्राऊन कलरपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा बारीकच चिरायचा आहे। कांदा थोडासा जास्त लालसर झालेला आहे, मला कधी कधी भाजीमध्ये लालसर कांदा आवडतो। आता टोमॅटो आणि कांदा चांगला शिजण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता हे परतून घ्यायचं आहे। कधी कधी टोमॅटो कसे असे थोडेसे कच्चे असतात, पूर्ण लालसर नसतात, त्यामुळे मग जर मीठ घातलं तर टोमॅटोसुद्धा लवकर शिजतो। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता त्यामध्ये आपण साधारणपणे 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा मी कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता। हा जो मसाला आहे, हा मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गवार जी फ्राय केलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणीला तेल घालताना थोडं जपून घालायचं, कारण आपण गवार जी आहे ती गवार परतताना सुद्धा तेल घातलेलं आहे। त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे, हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये साधारणपणे 2 चमचा दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणपणे परत 1 मिनिट परतून घ्यायची ही भाजी। आता त्यामध्ये गूळ टाकायचं आहे। साधारण छोटे 2 खडे मी गूळ टाकले। आमच्याकडे भाजीत गूळ हा लागतोच, त्यामुळे मी गूळ घातला आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आता परत भाजी परतून घ्यायची आहे। साधारणपणे 2 मिनिट परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दूध। खरंच दूध घातल्यानंतर भाजी खूप सुंदर होते, तुम्ही खरंच करून बघा। त्यामुळेच म्हणलं अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर मी त्यामध्ये साधारणपणे अर्धा भांड एवढं दूध घातलं आहे आणि अर्धा भांड एवढं गरम पाणी घातलं। गार पाणी घालायचं नाही, कारण गार पाणी जर घातलं तर भाजीची चव निघून जाते। तर त्यामध्ये दूध आणि पाणी हे दोन्ही घातलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण वाफेवर शिजवायची आहे। खरंच खूप छान होते, दूध घालून तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ॲक्च्युली मी असंच करायची म्हणून दूध घालावं म्हणलं आणि खरंच छान झालेली आहे। दूध फक्त नॉर्मल टेम्परेचरचं असावं, जास्त गरम पण असू नये। आता हे झाकून ठेवायचं आहे साधारणपणे। आता एक वाफ येऊन द्यायची आहे।
आता बघा वाफ आलेली आहे, भाजी शिजली आहे का बघूयात. तर बघा अशा पद्धतीनं पाणी पण आटलं आहे आणि भाजी पण तयार आहे. खूप छान अशी तयार होते भाजी. तुम्हाला जास्त गवार अजून थोडीशी शिजलेली हवी असेल तर तुम्ही थोडंसं अजून गरम पाणी घाला, गार पाणी घालू नका. आणि हे बघा अशा पद्धतीनं थोडीशी अर्धी कच्ची अशी ठेवलेली आहे. जास्त कच्ची नाही, म्हणजे 90% कच्ची ठेवलेली आहे, कारण आम्हाला अशीच भाजी आवडते. जास्त शिजलेली पण आम्हाला भाजी आवडत नाही. तर अशा पद्धतीने हे बघा शिजलेली आहे भाजी. आता आपण मस्त अशी परत एकदा 1-2 मिनिट परतून घेऊयात आणि डिशमध्ये सर्व करूयात. खूप सुंदर अशी भाजी होते. आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात सर्व करण्यासाठी. खूप सुंदर होते भाजी, नक्की ट्राय करून बघा. ह्यावर कोथिंबीर अशी मस्त मी घातलेली आहे. खूप सुंदर होते भाजी, खरंच करून बघा. मी एवढ्या वेळेला म्हणते सुंदर होते, सुंदर होते, खरंच सुंदर होते म्हणून मी एवढ्या वेळेला म्हणते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.